सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार। आज सप्तमी आणि आजची देवी आहे काळ रात्री, तिलाच शुभंकारी असंही म्हणतात। ही कृष्णवर्णी आहे, चतुर्भुजायुक्त आहे, हिच्या दोन भुजांमध्ये शस्त्र आहेत, एक अभयमुद्रा आहे आणि एक वरमुद्रा आहे। हिला 3 नेत्र आहेत, हिचं मुख जे आहे ते रक्तमंडित आहे आणि श्वासाबरोबर तिच्या नाकातून आणि तोंडातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात। असं एक थोडंसं भयंकर रूप आहे हिचं। हिचं वाहन आहे गर्दभ। हिला नैवेद्य गुळाचा दाखवायचा आणि हिची उपासना केल्याने शोकमुक्ती आणि भयमुक्ती अशी फलं आपल्याला प्राप्त होतात। या काळरात्रीची कथा अशी आहे की शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज असे 3 राक्षस होते आणि त्यांनी खूप उत्पात मांडला होता। तर पृथ्वीवरील मानवाची सुटका करण्यासाठी पार्वतीने, दुर्गादेवीने शुंभ आणि निशुंभ यांचा वध केला। त्याच्याबरोबर रक्तबीजाला पण मारलं, पण रक्तबीजाला मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा थेंब जिथे जिथे पृथ्वीवर सांडत होता तिथून तिथून एक एक नवीन नवीन रक्तबीज राक्षस निर्माण होत होता। असे असंख्य रक्तबीज राक्षस निर्माण झाले। तेव्हा शिवाच्या आज्ञेने पार्वतीने काळरात्रीचं रूप घेतलं आणि त्यानंतर तिने रक्तबीजाला मारलं आणि त्याचं रक्त पृथ्वीवर सांडण्याआधीच तिने ते पिऊन घेतलं आणि म्हणून पुन्हा अनेक रक्तबीज जे तयार होत होते ते झाले नाहीत आणि त्या रक्तबीजाचा वध करण्यात ती यशस्वी झाली। तात्पर्य काय तर असुरांच्या नाशासाठी प्रसंगी क्रौर्य सुद्धा धारण करायला लागतं। ही वत्सल माता असली, सहनशील असली, अशी तिची आधीची रूपं जरी आपण बघितलेली असली तरी असुरांच्या नाशासाठी तिने हे क्रूर रूप धारण केलेले आहे। ही जी काळरात्री आहे हिचे भयंकर रूप आहे हे अर्थातच अत्याचारी आणि असुरांसाठी आहे। भक्तांसाठी ही कन्हाळू आहे आणि भक्तांना ती अभय देते। आहार, निद्रा, भय आणि मैथून हे प्राणीमात्रांमध्ये, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये आणि मनुष्यामध्ये समान असतं। मनुष्याला किती प्रकारचं भय असतं बघा। भर्तृहरी सांगतात, भोगे रोग भयं। भोग जर आपण काही घेत असू, खात पित असू, म्हणजे रोग होण्याचं भय। कुले च्युती भयं, म्हणजे उत्तम कुळात जन्म असेल तर बदनामीचं भय असतं। वित्तेन रूपाला भयं, आपल्याजवळ पैसा असेल तर राजाचे जे लोक असतात, सेवक असतात, त्यांच्यापासून आपल्याला भय असतं। नोटाबंदीच्या काळात आपण हे अनुभवलं। माने दैन्य भयं, जर आपण मानी असू, सन्मान असेल तर आपला अपमान होण्याची भीती असते। बले रिपू भयं, बल असेल तर शत्रूची भीती असते। रूपे जराया भयं, जर सौंदर्य असेल तर वार्धक्याची भीती असते। शास्त्रे वाद भयं, शास्त्रामध्ये आपण निपुण असू तर कोणाशी वाद होण्याची शक्यता असते। गुणे खल भयं, गुणी जर असू तर दुर्जनांपासून, दुष्ट मनुष्यांपासून भीती असते, कारण दुष्ट हे गुणी माणसांना पाण्यात पाहतात। काये कृतांतात भयं, काया धारण केली, देह धारण केला, जन्म आला, याचाच अर्थ मृत्यूचं भय आहे। सर्वे वस्तू भयन्वितम भूइनृणाम, या भूमीवर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कशा आहेत, भयकारक आहेत। विष्णु पदम निर्भयम, फक्त एकच विष्णुपद असं आहे की जे निर्भय आहे। असं हे विष्णुपद निर्भय असं हे आपल्याला प्राप्त करून देणारी आणि आपल्याला अभय देणारी अशी ही काळरात्री आहे। अभय मिळवणं हा आपला हक्क आहे आणि दुसऱ्याला आपल्यापासून अभय देणं, अभयदान देणं हे आपलं कर्तव्य आहे। तर असं अभय देणाऱ्या आणि निर्भय करणाऱ्या या काळरात्री देवीची आपण मनापासून प्रार्थना करूया। धन्यवाद।